आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पद्धतीने खूप अशी मस्त महाराष्ट्रीयन थाळी बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आणि बघा 1 किलो केशर आंबा आणलेला आहे आणि ह्या आंब्यापासून खूप असा मस्त रस करणार आहे। तर बघा ह्या पद्धतीने आंबे मी चिरून घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीने चमच्याने मी त्यातला जो गर आहे तो काढून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे बघा ह्या पद्धतीने। आणि ह्या पद्धतीने जर रस बनवला, खूप सोपी पद्धत आहे आणि आंबे खराब असले तर ते पण रसामध्ये जात नाही, त्यामुळे ही पद्धत मला बेस्ट वाटते रस बनवण्यासाठी। आणि आता हे बघा थोडंसं धुवून घेतलं आहे पाणी टाकून मी, आणि आता त्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून खूप असा छान आपला रस तयार होणार आहे। पाण्याचं प्रमाण मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे रसामध्ये। कुणी कुणी बिना पाण्याचा रस करतं, पण एकदम घट्ट रस पण मला आवडत नाही, त्यामुळे मी थोडासा पातळ रस केलेला आहे। आणि आपला हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, तो शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर हे बघा माझे आंबे धुवून झालेले आहे आणि यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे, 2 वाट्या साखर टाकली आहे। आपले जवळजवळ 1 किलो आंबे आहेत। तर आता हा मिक्सरमधून रस काढून घेते। एक पदार्थ आपला बनवून घ्यायचा आहे, कारण महाराष्ट्रीयन थाळी असल्यामुळे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये 4-5 पदार्थ होणार आहे, मी बनवणार आहे। तर बघा किती असा मस्त रस झालेला आहे आणि रसामध्ये थोडे थोडे आंब्याच्या अशा मध्ये गिठोळ्यावाले दिसतं, तर ते रसामध्ये खायला खूप छान लागतं। नक्की तुम्ही असं मध्ये थोडे थोडे ठेवत जा, पूर्ण रस असं एकदम बारीक करू नका। मिक्सरमधून काढल्याने आणि जीव पण मिळतो आणि भारी पण दिसतो आणि खायला पण छान लागतो। आणि ह्या रसामध्ये थोडेसे 2-3 मिठाचे खडे टाका, गरे टाका, की त्यामुळे काय होतं, मिठामुळे हा रस आहे ना पांचट लागत नाही। आणि आता झाला आहे रस बनवून, आता आपण बनवणार आहेत बटाट्याची खूप अशी मस्त भाजी बनवणार आहे। 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि चांगलं परतू घेते त्यालामध्ये। आणि माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकले, ते पण चांगले परतून घेते। आणि आपली ही बटाट्याची भाजी आहे ना खूप मस्त होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मस्तपैकी 2 छोटे टमाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि मस्त बारीक चिरले आणि त्या कांद्यामध्ये टाकून चांगले परतून घेतलेले आहेत बघा। आणि त्यावरती का आता मी झाकण ठेवणार आहे, 1 मिनिट झाकण ठेवायचं, आपल्याला जास्त वेळ झाकण ठेवायचं नाहीये आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। आणि ह्या भाजीला अजिबात ग्रेव्हीची गरज नाहीये, कारण जर तुम्ही ह्या पद्धतीने टमाटा आणि त्याची जर बारीक करून टाकले, एकदम बारीक चिरून टाकायचं आहे, की त्यामुळे जे खाताना अजिबात तोंडाला दाताखाली सुद्धा येत नाही, कळत सुद्धा नाही मुलांना की आपण यामध्ये टमाटा आणि कांदा वापरलेला आहे, जर काहींना आवडत नसेल तर। आणि मस्त हे बघा वाफळून घेतले झाकण ठेवून, आणि ह्या पद्धतीने चांगलं थोडंसं चमच्याने असं नाही का हे करून घेतलेलं आहे, म्हणजे ते चांगलं मिक्स होतं। आणि का इतकी मस्त भाजी लागते ना, तुम्ही नक्की करून बघा। आणि आता हे बघा चांगलं मिक्स करत आहे मी। आणि आता यामध्ये मस्तपैकी ना बटाटे बारीक चिरलेले आहेत ना, जास्त बटाटे बारीक पण चिरायचे नाही, एका बटाट्याच्या आपल्याला 6 फोडी करायचे, असे ह्या पद्धतीने चिरायचे आहे। थोडेसे मोठे बटाटे असले ना लग्नातल्या भाजीसारखी भाजी होते। तर ह्या बघा मी बटाटे टाकले आणि आता चांगलं पुन्हा तेलामध्ये त्याच्यात परतून घेणार आहे। ह्या पद्धतीने बटाटे आता परतते आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकणार आहे, की त्यामुळे ज्या बटाट्याचे फोडी आहे ना चवदार लागतात खायला। आणि आपल्या चॅनलवरती खूप अशा छान छान रेसिपी आहेत, तर नक्की बघत जा। व्हिडिओला लाईक करेल नसेल तर लाईक करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि खूप अशी साधी सिंपल गावाकडील पद्धतीची आपली ही आजचं महाराष्ट्रीयन थाळी आहे, तर नक्की बघा, पूर्ण कशी वाटली नक्की सांगा। आणि आता बघा मीठ टाकलं, नंतर हळद टाकली थोडीशी आणि मसाले टाकणार आहेत। त्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर जे बारीक छोटे चमचे आहे ना, ते 3 चमचे टाकलेले आहेत मी। आणि धना पावडर टाकलेली आहे थोडीशी, 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे आणि मसाला टाकलेला आहे। आणि मसाल्यामध्ये मी एव्हरेस्टचा मटन मसाला आहे ना तो वापरत असते। आणि मस्तपैकी चांगलं मिक्स करून घेणार आहे पुन्हा तेलामध्ये, आणि एकदम कमी तेल वापरलेले, तेलसुद्धा जास्त तुम्हाला दिसणार नाही भाजीला, कारण खूप अशी मस्त हेल्दी अशी भाजी मी हे ताट जे आहे ना महाराष्ट्रीयन ते बनवणार आहे। आणि लसूण, शेंगदाणे, आलं ह्याचा जो कूट आहे ना मिक्सरमधून काढलेला आहे आणि बिना पाणी टाकलेलं काढायचं आपल्याला, आणि तो यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून चांगलं परतून घेतलं आहे। आणि जेवढी हवी आहे आपल्याला तेवढी भाजी करायची आहे। आणि ही जी भाजी आहे ना आपल्याला थोडीशी घट्ट करायची आहे, की त्यामुळे काय होतं खूप छान लागते खायला। तर हे बघा एवढी भाजी आहे केलेली मी, 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि झाकण ठेवते, आणि झाकण ठेवून चांगली
कमी गॅसवर भाजी शिजून घेते आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते. तर हे बघा आपली भाजी किती मस्त दिसत आहे ना, आणि इतका सुंदर वास येतो का बस विचारूच नका. खायला सुद्धा तेवढी स्वादिष्ट भाजी झालेली, मुलांना खूप आवडली. तर बघा ही झाली आहे आपली आता बटाट्याची भाजी तयार. आता मी करणार आहे कुरडया. तर बघा खूप अशी मस्त कुरडई आहे बघा, आणि आता मस्त तळून किती फुगली बघा, किती छान दिसते. आणि रसाबरोबर कुरडई कोणाकोणाला खायला आवडती नक्की कमेंट करून सांगा. आणि महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं आणि जर कुरडई नसली तर विचारूच नका, कारण थाळी महाराष्ट्रीयन म्हणजे कुरडई हा पदार्थ हवाच. तर बघा मस्त कुरडई तळली मी, आणि मला कुरडई आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे, सगळ्याला आवडते. आणि आता ह्या पद्धतीने जेवढ्या कुरडया आहेत तेवढ्या मी पटकन तळून घेते, म्हणजे आपली थाळी लवकर तयार होईना आणि एकदम झटपट कमी वेळात थाळी तयार होते. जास्त वेळ पण लागलेला नाही. खूप अशी मस्त, आणि मुलांना सगळ्या भाज्या आवडणार आहे, यातल्या सगळे आवडीनं खातील आणि मोठेसुद्धा खातील, माणसं पण खातील. इतकी साधी सिंपल थाळी मी आज केलेली आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट पण करा. आणि आता झाल्यात कुरडया तळून, आता मस्तपैकी पुऱ्या तळते मी. हे बघा थोडंसं मीडियम, जास्त पातळ पीठ मळायचं नाही आपल्याला, थोडंसं लई निबर पण मळायचं नाही, असं गव्हाचं पीठ आहे ते मळून घेतलं आहे. आणि मस्तपैकी छोट्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या मी लाटून तळून घेत आहे, कारण मला भरपूर घाई पण झालेली आहे, बाकीचं काम पण आवरायचं होतं. तर म्हटलं चला आता पटापटा पुऱ्या तळून घ्यावा आपल्या. आणि हे बघा ह्या पद्धतीने खूप अशा मस्त टम फुगलेल्या आहेत पुऱ्या. आणि ना घाई गडबडीत काय होतं माहिती आहे का, कधी कधी एखादी पुरी म्हणजे इतकी टम फुगते आणि एखादी अजिबात फुगत नाही, एकदम चपटी होती. असं पण होतं असतं. नक्की कमेंट करून सांगा कोणासोबत होतं. एखादी पुरी अशी खूप एकदम अशी फुगते आणि एखादी बिलकुल फुगत नाही. आणि पुऱ्या पण मस्त लागतात खायला रसाबरोबर. तर खूप मस्त आपला आहे आजचं ताट. तर नक्की बघा. आणि बघा ह्या पद्धतीने मी पटापट सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते. तर आपल्या पुऱ्या तळून झाल्या. आता मस्तपैकी ठ्याचा तयार करायचा आपल्याला हिरव्या मिरचीचा. आणि ठ्याचा म्हणजे महाराष्ट्राचा आपलं शानच आहे आणि आवडतोच गावाकडील लोकांना, शहरातल्या लोकांना पण आवडतो. आणि त्यासाठी काय केलं मी, अगोदर हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमधून बाजूला काढून घेतल्या, आणि शेंगदाणे आहेत ना ते बाजूला त्याचं कूट करून घेतला. कारण की ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र बारीक केलं ना तर त्याचं असं नाही का ओलसर गोळा तयार होतो. त्यामुळे मी असं बाजूला मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आणि आता बघा ते कढईत तेल घेतलं, त्यात आधी हिरवी मिरची टाकली, 1-2 सेकंद तिला परतून घेतलं. तिचं थोडंसं रगेलपणा कमी झाला, त्यातलं पाणी थोडंसं कमी झालं की लगेच शेंगदाण्याचं कूट टाकला. आणि ह्या पद्धतीनं आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि चांगलं परतून घेतलं. तर झाला आपला ठेचा तयार. काय लागते त्याला इतकेच झालं तयार. आणि खूप असा मस्त ठेचा तयार झालेला आहे. आणि आपली बटाट्याची भाजी बघा किती सुंदर दिसते. थोडासा भात पण केलाय मस्तपैकी. ह्या बघा पुऱ्या अशा झालेल्या आहेत आपल्या. आणि आता मी ताट मस्तपैकी सर्व करते. तर ताटामध्ये भात, चटणी, कुरडई, पुरी, बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी रस घेतलेला आहे. आणि ही महाराष्ट्रीयन साधी सिंपल एकदम गावाकडील पद्धतीची जी थाळी आहे ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनवा. पोटभर मुलं खाणार, घरचे खाणार, सगळे खुश. आणि तुम्ही ही थाळी सणाला सुद्धा करू शकतात. खूप मस्त की जास्त कधी हेवी जेवण नको असलं ना तर हे साधं सिंपल मस्त लागतं. आणि रस म्हणला का असं पण खूप छान. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार. धन्यवाद.